चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। नमस्कार, धनश्रीज रेसिपी अँड व्लॉग्समध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत। तर उद्या आहे सर्व पितृ अमावस्या आणि सर्व पित्रांची ही अमावस्या मानलं जातं। तर पितृपक्ष म्हणजेच जो 15 दिवसांचा कालावधी असतो, तर त्यात आपण पित्रांच्या नावाने तर्पण विधी करत असतो, दानधर्म करत असतो आणि पितृलोकातून पृथ्वीवर पित्र येत असतात आणि त्यांच्या वंशजांकडून श्राद्ध तर्पणाची त्यांची इच्छा असते आणि आपण म्हणून ते अगदी श्रद्धेने आपण ते करत असतो, म्हणून त्याला श्राद्ध म्हटलं जातं। तर बऱ्याच जणांना काही कारणास्तव पितृपक्षामध्ये म्हणजे जो 15 दिवसांचा कालावधी असतो त्यात अनेक सेवा केल्या जातात, पण काहींना काही कामानिमित्त किंवा काही अडचणी आल्यामुळे जर ते त्या तिथीला श्राद्ध करू शकत नसले तर, आणि काहींना तिथी माहीत असूनही करायला जमत नाही, पण काहींना तिथी माहीतच नसते, पण अशा लोकांनी मग ज्या वेळेला सर्व पितृ अमावस्या असते तर सर्व पितृ अमावस्याला देखील तुम्ही सर्व पित्रांचं श्राद्ध करू शकता। आणि 15 दिवसात जर आपल्याकडून पित्रांच्या नावाने काहीही सेवा झाली नसेल, जसं की पित्रांचं नामस्मरण करणं किंवा पिंपळाला जल अर्पण करणं किंवा दानधर्म करणं, अन्नदान करणं आणि त्याचबरोबर पित्रांच्या जे स्तोत्र असतं पितृस्तोत्र पठण करणं वगैरे, हे आपल्याला काहीच शक्य झालं नसेल तर आपण कमीत कमी सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील आपण ही सेवा केली तरीही आपल्याला 15 दिवस जी सेवा झाली नसेल तर त्याचं पुण्य देखील आपल्याला मिळू शकतं। फक्त एकच दिवस सेवा केली तरीही चालू शकतं, पण सर्व पितृ अमावस्येला ह्या 2 गोष्टी करायला विसरायचं नाही। जर तुम्ही काही सेवा करू शकले नसतील पण एवढा एक दिवस तरी आपण नक्कीच वेळ काढायचा आहे आणि सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी आपण फक्त ही 2 कामं केली तरीही चालू शकतं। आणि बघा, ज्याप्रमाणे देवांची सेवा आपण करत असतो त्याचप्रमाणे पित्रांची सेवा करणं देखील अतिशय महत्त्वाचं असतं, कारण देवांचा आशीर्वाद असेल त्याचबरोबर पित्रांचा आशीर्वाद असेल तर आपल्या जीवनात ज्या काही अडीअडचणी असतात तर त्या दूर होण्यास मदत होत असते। आणि ज्यांना पितृदोष असेल तर त्यांनी 15 दिवस ही सेवा करायचीच असते, पण 15 दिवस तुम्हाला नसेल शक्य तर कमीत कमी प्रत्येक अमावस्येला तरी करायची आहे आणि नाहीच प्रत्येक अमावस्येला पण सर्व पितृ अमावस्येला देखील ही सेवा तुम्ही करू शकतात। कारण पितृदोष आहे की नाही हे कसं ओळखावं याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, त्याचप्रमाणे पितृदोष दूर कसा करावा तर याचे 7 उपाय सांगितलेले आहेत, ते देखील तुम्ही करू शकतात आणि ते नेहमी जरी तुम्हाला शक्य झालं तरीही तुम्ही करू शकता। तर त्या सर्व व्हिडिओंची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल। आणि आपल्या जीवनात पित्रांचा आशीर्वाद असणं हे अत्यंत गरजेचं असतं, कारण जर पित्रांचा आशीर्वाद नसेल, पित्र नाराज असतील किंवा आपण त्यांची सेवा व्यवस्थित केली नसेल तर आपल्याला जीवनामध्ये अनेक अडचणींना सामोरं जावं लागत असतं आणि त्याचबरोबर आपली जे काही काम आपण करत असतो ते पूर्णत्वास कधीही जात नाही, त्यात काही ना काही अडचणी येत असतात आणि ते कार्य आपण कितीही चांगल्या पद्धतीने केलं असेल, कितीही जिद्दीने केलं असेल तरी तिथे काही ना काही वेळेवर अडचणी येत असतात आणि आपल्याला खूप संकटांना सामोरं जावं लागत असतं। त्याचबरोबर घरात मुलींचे विवाहयोग्य मुली असतील किंवा मुलं असतील तर ते विवाह जुळण्यास म्हणजे विवाह जुळण्यामध्ये अनेक अडचणी येत असतात। त्याचबरोबर जे होणारी कामं असतात तर ती होता होता राहून जात असतात। अशा प्रकारचं काही ना काही घरात घडत असतं आणि जेणेकरून घरामध्ये नेहमीच वादविवाद होत असतात, कटकटी होत असतात आणि त्याच्यातून घरातलं सर्व वातावरण हे नकारात्मक होत असतं। म्हणून आपण पित्रांची सेवा करणं हे खूप महत्त्वाचं असतं, कारण पितृदोष असेल तर ह्या अडचणींना आपल्याला सामोरं जावं लागत असतं। म्हणून आपण पित्रांची सेवा करणं, दानधर्म करणं हे अत्यंत गरजेचं असतं आणि पितृपक्षामध्ये आपल्याला शक्य होईल त्या पद्धतीने आपण सेवा करायची असते आणि जी काही सेवा करतो तर ती पितृंच्या नावाने आपण दान करायचं असतं आणि अशा अनेक अडचणींपासून आपलं रक्षण व्हावं। पितृदोष असेल तर तो निवारण व्हावा आणि पितृदोष जरी नसेल तर चांगली गोष्ट आहे, पण पित्रांचा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठीही आपण ही सेवा नक्कीच करू शकतो। असं नाही की फक्त पितृदोष असेल तेव्हाच करायला हवं, असं मुळीच नाही आहे। तर पित्रांचा आशीर्वाद मिळावा यासाठी देखील आपण नक्कीच ही सेवा करू शकतो। तर त्यासाठी जर आपण काही सेवा कधीही करत नसू तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी ह्या 2 गोष्टी आपल्याला न चुकता करायच्या आहेत। त्या म्हणजेच कुठल्या, की जर तुम्ही 15 दिवसात श्राद्ध तिथी करू शकत नसतील, म्हणजे तिथी माहीत नसेल आणि श्राद्ध केलं नसेल तर सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी तुम्ही श्राद्धाचं जेवण बनवून अन्नदान करू शकतात आणि जो तर्पण विधी असतो तो तुम्ही सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी देखील करू शकतात। आणि त्याचबरोबर अजून 2 महत्त्वाच्या गोष्टी, त्यातली पहिली गोष्ट म्हणजे सर्व पितृ अमावस्येच्या दिवशी काही नसेल केलं तर फक्त ह्या 2 गोष्टी केल्या तरीही चालू शकतं। तर त्यातली पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही पिंपळाच्या झाडाला दूध, पाणी आणि काळे तीळ हे एकत्र करायचे
आणि ते जो तांब्या असतो आपल्याकडे तांब्याचा, तर ते कलशामध्ये हे सर्व घ्यायचं आहे. दूध, पाणी, काळे तीळ एकत्र करून ते आपण पिंपळाच्या मुळांशी अर्पण करायचं आहे. त्याचबरोबर पिंपळाला 3, 5, 7, 11 तुम्हाला शक्य होईल तेवढ्या प्रदक्षिणा घालायच्या आहेत. प्रदक्षिणा करताना ओम पितृदेवताभ्यो नमः असं म्हणायचं आहे, किंवा ओम पितृदेवाय नमः असंही म्हणू शकतात, किंवा मग ओम नमो भगवते वासुदेवाय नमः असं म्हणून पिंपळाच्या मुळांजवळ आपल्याला ते दूध, पाणी आणि काळे तीळ एकत्र केलेले ते जल अर्पण करायचं आहे आणि प्रदक्षिणा करत आपल्याला ह्या मंत्राचा उच्चार करायचा आहे. शक्य होईल तेवढ्या जास्तीत जास्त प्रदक्षिणा करायच्या आहेत. आणि त्याचबरोबर आपल्याला तिथे तिळाच्या तेलाचा दिवा लावायचा आहे. शक्य झालं तर तुपाचा, नाहीतर मग तिळाच्या तेलाचा किंवा मोहरीच्या तेलाचाही तुम्ही दिवा लावला तरीही चालू शकतं. तर दिवा लावायचा आणि धूप दीप ओवाळायचा आहे. त्याचबरोबर त्या ठिकाणी आपण नैवेद्यासाठी खडी साखर किंवा मग साखर असेल तरीही चालेल, आणि शक्य झालं तुम्हाला तर तुम्ही मिठाईचा देखील नैवेद्य तिथे अर्पण करू शकतात. आणि नैवेद्य अर्पण करायला विसरायचं नाही. नैवेद्य अर्पण करताना तो शक्य झालं तर पानावर अर्पण करायचं आहे. म्हणजे पिंपळाचं पान किंवा मग वडाचं पान असेल तर त्या पानावर ठेवून तो नैवेद्य अर्पण करायचा आहे. आणि त्या ठिकाणी तुम्ही जास्तीत जास्त ओम पितृदेवाय नमः असा मंत्राचा जप करायचा आहे. त्याचबरोबर विष्णू सहस्त्रनामावली जर तिथे बोलता आली, विष्णू सहस्त्रनामावली किंवा विष्णू सहस्त्र स्तोत्र, म्हणजे ह्या दोघांमध्येही फरक आहे. विष्णू सहस्त्रनामावली म्हणजे 1000 नावं आणि विष्णू सहस्त्रनाम स्तोत्र हे स्तोत्र आहे, तर ते देखील तुम्ही बोलू शकता. दोघांपैकी जे तुम्हाला शक्य होईल ते. आणि नाहीच शक्य झालं तर ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम पितृदेवाय नमः या मंत्राचाही तुम्ही जप करू शकता. तर अशा पद्धतीने पिंपळाला धूप दीप नैवेद्य दाखवायचं आहे. आणि जर दूध आणि तीळ एकत्र नसेल केलेलं, म्हणजे तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल, तर तुम्ही फक्त जल अर्पण केलं तरीही चालू शकतं. आणि हे सेवा तुम्ही दिवसभरात केव्हाही करू शकतात. आणि संध्याकाळी करणार असतील तर सूर्यास्ताच्या अगोदर ही सेवा करायची आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि तर पिंपळाच्या झाडाची त्या दिवशी अशाच पद्धतीने सेवा करायची आहे. जर तुम्ही 15 दिवसात कुठलीही सेवा नसेल केलेली तर ही सेवा केली तरीही तुम्हाला 15 दिवसाचं जे काही तुमच्याकडून चुका झाल्या असेल, सेवा झाली नसेल तरी देखील तुम्हाला त्याचा दोष न लागता तुम्हाला नक्कीच पितरांचा आशीर्वादाची प्राप्ती होऊ शकते. तर अशा पद्धतीने हे करायचंच आहे. आणि शक्य झाल्यास त्या दिवशी अन्नदान जास्तीत जास्त करायचं आहे. अन्नदान नसेल शक्य तर तुम्ही म्हणजे कोरड्या स्वरूपातही ते देऊ शकतात. म्हणजे जसं की डाळ, तांदूळ वगैरे अशा पद्धतीनेही तुम्ही ज्यांना गरज असेल, गरजू व्यक्तींना हे तुम्ही दान देऊ शकतात. आणि ते देताना ओम पितृदेवाय नमः म्हणून ते नक्कीच द्यायचं आहे. त्यानंतर दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी, अगोदर मी बऱ्याच व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे की तुम्ही रोज जे पितृस्तोत्र आहे, पितृ अष्टक आहे, त्याचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तर ते देखील तुम्ही बोलू शकतात. आणि ते नसेल तुम्ही ती सेवा केली तर सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी गजेंद्र मोक्ष स्तोत्र आहे, तर त्याचा पाठ करायचा आहे. गजेंद्र मोक्ष स्तोत्र हे तुम्हाला नित्यसेवेच्या पुस्तकातही मिळेल जर ते पुस्तक असेल तर, किंवा त्यात नसेल तर तुम्ही दुसरं कुठेही तुम्हाला गजेंद्र मोक्ष जो पाठ आहे तर गजेंद्र मोक्षाचा पाठ करायचा आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. हा खूप महत्त्वाचा असतो. पितरांना सद्गती प्राप्त व्हावी, पितरांचा आशीर्वाद आपल्याला मिळावा आणि पितरांना सदैव आपल्यावर त्यांची अखंड कृपा राहावी, म्हणून आपल्याला गजेंद्र मोक्षाचा पाठ त्या दिवशी नक्कीच वाचायचा आहे. तर गजेंद्र मोक्ष पाठ हा तुम्ही अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी, म्हणजे सर्व पितरी अमावस्येच्या दिवशी संध्याकाळी तुम्ही हातपाय तोंड धुवून दक्षिणेकडे तोंड करून बसायचं आहे आणि गजेंद्र मोक्ष पाठ म्हणायचा आहे. गजेंद्र मोक्ष पाठ वाचून झाल्यानंतर तुम्ही ओम नमो नारायणाय नमः याचा 108 वेळा नामस्मरण करायचं आहे. म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा ओम विष्णवे नमः असंही बोलू शकतात. गजेंद्र मोक्ष पाठ वाचायचा आहे आणि त्यानंतर विष्णूंचं स्मरण करायचं आहे आणि विष्णुदेवांना विनंती करायची आहे की जे पित्र आहेत तर त्यांना सद्गती प्राप्त व्हावी आणि त्यांचा सदैव आपल्यावर आशीर्वाद राहावा. आणि आपल्याकडून ज्या काही अनावधानाने चुका झाल्या त्यासाठी आपण त्यांची क्षमा मागावी आणि विष्णुदेवांना विनंती करायची आहे की जे पित्र आहेत तर त्यांना सद्गती प्राप्त व्हावी. तर अशा पद्धतीने त्या दिवशी आपल्याला गजेंद्र मोक्षाचा पाठ वाचायचाच आहे. तर अशा पद्धतीने आपल्याला फक्त ही 2 कामं केली तरीही आपल्याला पितरांचा आशीर्वाद नक्कीच प्राप्त होईल. तर तुम्ही हे केलं नसेल तर नक्कीच करा. आणि तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा. आपल्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब नसेल केलेलं तर कृपया सबस्क्राईब करा. आणि या अगोदरची सर्व व्हिडिओची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल. तुम्ही सर्वांनी अगदी वेळात वेळ काढून व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे खूप खूप मनापासून धन्यवाद. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ.